पावसाच्या या सुंदर सरी आणि या परसबागेतली उमलणारी माझी छोटी छोटी रोपं बघून मनाला खूप आनंद होतो आहे. आणि या वेली आता मोठ्या होत आहेत, त्याच्यामुळे त्यांना आधारासाठी मी ह्या फांद्या लावते आहे, म्हणजे त्या छान मोठ्या अजून वाढ. आमच्या इथे या ज्या फांद्या लावतात त्याला शिऱ्या लावण्या असं म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात ते पण मला नक्की सांगा. आता या रोपांच्या योग्य वाढीसाठी त्यांना सेंद्रिय खत आणि टॉनिक घातलं आणि ह्या नाजूक वेलींना दोरीच्या साह्याने काठींचा असा छान आधार देण्यासाठी बांधून ठेवलं आहे. इथे सगळं आता खत वगैरे घालून तयार झालेलं आहे. त्यांना छान आधार दिला आहे आणि तुम्ही बघू शकता आता वेली ह्या छान त्यांच्या पुढच्या प्रवासाला तयार झाल्यात. त्यानंतर परत 8 दिवसांनी मी एकदा खत टाकून परत सगळे पूर्ण भरून घेतली, कारण जशी जशी वेली मोठ्या होतात तसं त्यांना खाणं पण दिलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे हे परत मी सगळं पूर्ण भरली. त्यांच्या चांगल्या वाढीसाठी अजून एक केलं ते म्हणजे जी त्यांची खालची पिवळी पानं झालेली ती मी सगळी छाटून टाकली. त्याच्यामुळे वेलींची वाढ चांगली होईल अजून. आणि आता तुम्ही बघू शकता की वेली खूप छान मस्त वाढ झाली वेलींची. आणि आता थोड्याच दिवसात मला ह्याच्यावरती मांडव घालावा लागेल, तर मी तेव्हा पण तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन. आणि आता नाजूक वेली कशा काठीला घट्ट पकडून मस्त वरवर चढतायत. बस थोडीशी काळजी घेतली तर आपली परसबाग खूप छान फुलू शकते. आणि अजून या वेलींसोबत मी दुसरे कुठचे भाजीपाला लावला तो पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माझ्या या प्रवासात माझ्यासोबत राहा. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.